कल्पना करा, एक योगी रोज एका हातात शिवलिंग घेऊन त्याची पूजा करतात वर्षानुवर्ष, आणि एक दिवस ते शिवलिंग त्यांच्या हातातून उचलताच येईन असं होतं, जणू ते जमिनीलाच चिकटलं. तेच शिवलिंग आजही इथे आहे, शतकानुशतकं. आणि हे कोण योगी होते ज्यांची कहाणी थेट ज्ञानेश्वरांशी जोडलेली आहे? गंमत म्हणजे हे मंदिर आपल्या पहिल्या भागातल्या संगमेश्वराशीही एका धाग्याने जोडलेलं आहे. कसं ते सांगतो, पण आधी चला या मंदिरापर्यंत पोहोचूया. आपल्या श्रावण महिन्याच्या शिवमंदिराच्या आध्यात्मिक प्रवासाच्या आपण आलोय दुसऱ्या भागात. तर आज आपण चाललोय सासवड येथील सांगावटेश्वर मंदिरामध्ये, जे आहे आपल्या पहिल्या भागातील संगमेश्वर मंदिराच्या बाजूला. तर चला आपण बघूया सांगावटेश्वर मंदिर आणि त्याबद्दलचा इतिहास. सांगावटेश्वर मंदिर हे सासवडमधल्या संगमेश्वर मंदिरापासून हार्डली 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. संगमेश्वरपासून एक 10 मिनिटात आपण गाडीने सांगावटेश्वर मंदिरात पोहोचू शकतो. सांगावटेश्वर ही प्रायव्हेट मालकीची प्रॉपर्टी असल्या कारण इथे खूप छान अशी झाडी वगैरे लावलेली आहे, पार्किंगची खूप छान व्यवस्था आहे, स्वच्छता मेंटेन केलेली आहे. आणि मी प्रायव्हेट प्रॉपर्टी असं का म्हणतोय, जसं आपण इथे माहितीत बघू शकता, या प्रॉपर्टीचे मालकी हक्क अजूनही पुरंदरे कुटुंबियांकडे आहे. चांगदेव महाराज हे नाथ संप्रदायातले एक महान सिद्ध योगी होते. असं मानलं जातं की त्यांनी पंचमहाभूतांवर म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5ही तत्वांवर पूर्ण नियंत्रण मिळवलं होतं. आणि त्यांचं मूळ गाव होतं इथूनच जवळ नारायणपूर. यादव काळात हे एक भरभराटीचं गाव होतं आणि आजही तिथे 700 वर्ष जुनं नारायणेश्वर महादेव मंदिर आहे, ज्याच्यावर चांगदेवांच्या शिकवणीचे शिलालेख कोरलेले आहेत. पण चांगदेवांबद्दलची सगळ्यात प्रसिद्ध गोष्ट आहे ती अशी, एकदा ते एका जिवंत वाघावर स्वार होऊन सापाचा चाबूक हातात घेऊन एका तरुण संताला भेटायला गेले. तो तरुण संत होता स्वतः संत ज्ञानेश्वर माऊली. पुढे काय झालं ऐका. चांगदेवांचं हे सामर्थ्य बघून ज्ञानेश्वरांनी त्यांना उत्तर दिलं ते आणखीन विलक्षण होतं. असं सांगितलं जातं की ज्ञानेश्वरांनी चक्क एका भिंतीला चालवून दाखवलं चांगदेवांच्या दिशेने. यौगिक सामर्थ्याची ही जुगलबंदी आजही महाराष्ट्रात एक अजरामर कथा आहे. आणि आता चला त्या मूळ गोष्टीकडे, जिथून हे मंदिर जन्माला आलं. चांगदेव महाराज रोज एक मातीचं शिवलिंग घडवून ते डाव्या हातावर ठेवून त्याची पूजा करत असत. एके दिवशी सतत पावसामुळे त्यांच्या शिष्याने घाईघाईत एक शिवलिंग घडवलं आणि जेव्हा चांगदेवांनी नित्य नियमाप्रमाणे मंत्रोच्चार करून ते शिवलिंग हलवण्याचा प्रयत्न केला, ते शिवलिंग जागचं हललंच नाही. डोळे उघडून बघितलं तर ते शिवलिंग स्वतःच स्वयंभू झालं होतं. जणू महादेव स्वतः तिथे प्रकट झाले आणि त्याच जागी चांगदेवांनी हे मंदिर उभारलं. चला तेच स्वयंभू शिवलिंग आता आपण बघूया. आता ही गोष्ट लक्षात घ्या, हे मंदिर मूळचं यादव काळातलं, साधारण 10व्या ते 13व्या शतकातलं हेमाडपंथी शैलीत बांधलेलं. पण याचा जीर्णोद्धार कोणी केला माहीत आहे? सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांनी, साधारण 1700 सालाच्या आसपास. आणि आठवतंय, भाग 1 मध्ये आपण बघितलेल्या संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धारही याच पुरंदरे घराण्याने जवळपास त्याच काळात केला होता. म्हणजे विचार करा, 18व्या शतकाच्या सुरुवातीलाच एकाच घराण्याने सासवडमधील ही 2 प्राचीन मंदिरं परत उभी केली. हा योगायोग नाही, हे पुरंदरे घराण्याचं सासवडवरचं प्रेम आणि श्रद्धा दाखवतं. आणि बघा या भिंती, हे खांब, देवदेवता, अप्सरा, पौराणिक कथांचे प्रसंग इतक्या बारकाईने कोरलेले आहेत की तासनतास बघत राहावंसं वाटतं.
ही आहेत जानाबाई आणि मुक्ताबाई यांची वृंदावनं. संत परंपरेतल्या 2 महत्त्वाच्या स्त्री संतांचं स्मरण करणारी. आणि इथे उमा महेश्वराचं एक वेगळं मंदिर आहे. मागच्या बाजूला अजून एक महादेव मंदिर आणि चपेटस्थान मारुतीचाही एक छोटं स्थान. स्थानिक लोक सांगतात मुख्य मंदिरात गर्दी असली की भाविक इथेही दर्शनासाठी येतात. आणि हल्ली एक नवीन गोष्ट या मंदिराच्या बाबतीत घडते जी तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे मंदिर आता तरुण जोडप्यांमध्ये प्री वेडिंग फोटोशूटसाठी खूप लोकप्रिय होत आहे. इथलं शांत वातावरण आणि भव्य स्थापत्य फोटोंसाठी परफेक्ट बॅकड्रॉप ठरतं. इथे बसलं की जाणवतं हे मंदिर फक्त दगड आणि कोरीवकाम नाही, एका योग्याची अखंड श्रद्धा, एका घराण्याचं समर्पण आणि शतकानुशतकांची भक्ती हे सगळं एकत्र इथे उभं आहे. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला इथे विशेष गर्दी असते, पण एरवीही ही जागा शांत आणि प्रसन्न असते. फोटोग्राफीसाठी तर उत्तमच. आपल्या श्रावणातल्या शिवमंदिराच्या दर्शनाच्या आध्यात्मिक प्रवासात आपण आत्तापर्यंत बघितलं नदीचा संगम आणि एका योग्याच्या हातातलं न हलणारं शिवलिंग. पुढच्या भागात आपण जाणार आहोत अशा मंदिरात जिथे खरा नदीचाच उगम आहे. त्याच नदीचं सुरुवातीचं टोक चुकवायचं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. एका योगी महाराजांची अटळ श्रद्धा आणि एका घराण्याचं समर्पण चांगावटेश्वर मंदिर हीच गोष्ट सांगतं. संगमेश्वरला आला असाल तर हे मंदिर नक्की बघा. आज आपण सासवड जवळील चांगावटेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी आलो होतो. आपल्या महादेवाच्या आध्यात्मिक प्रवासातलं दुसरं मंदिर. पण इथे हे मंदिर प्रायव्हेट आहे आणि त्यात मंदिराची डागडुजी चालू आहे, काम चालू आहे आणि त्यात मंदिरामध्ये फोटो व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त व्हिडिओ शूट नाही करता आला गाभाऱ्यात वगैरे जाऊन शिवलिंगाचं वगैरे दर्शन. पण महादेवाचं दर्शन आमचं खूप छान झालं. तर आपला दुसरा एपिसोड इथेच संपतोय. तर आता आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.